झाले चालू. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत फायनली पिंडी ताजगाव. तर आता आम्ही निघालो शेतात. मधुराला करमना झालंय घरी आणि बाहेर ऊन किती आहे बघा. घरी माहिती खेळायला. बाहेर ऊन किती आहे बघा आणि अख्खा शेतात काम करते. शेतकऱ्यांच्या बायकांना सुख नसतं म्हणतात ते बरोबरच आहे. ऊन वारा पाऊस सगळ्याला सामोरं जावं लागतं. तिथे सगळ्यात भारी एक गोष्ट कुठली माहिती का, तिकडे खूप भारी गुलाबाचं फुल आहे. बरं अगोदर चल अक्काकडे जाऊन येऊया. अक्काकडे जाऊया चल. तर झेंडूची फुलं वगैरे बघा किती मस्त आहेत. वेगळीच फुलं आहेत, गालांड्याची असल्यागत फुलं आहेत. किती मस्त फुलं आहेत. ते वारं सुटतंय ना सारखं त्यामुळे आंब पडते ते खाली. बरं चला अक्काकडं. तर आता हिला बोर झालं या म्हणून अक्काकडे निघाले. बघा पेरू पण किती भरपूर आहेत बघा. एकदम छोटे 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 आहेत. त्याला कायमच पेरू असतात बरं का. पिकलेले खाली पडत आहेत. बघितलं किती मोठा पेरू आहे बघा. आता मला दाखवता येईना. हा तोडून दाखव. दिसला. नको तोडायला. खातेस? नाही मी नाही खाणार. राहू दे तोडायला. दाखवते पेरू पेरू पेरू. तोडू नको दाखव. हा का पिकलेला आहे मस्त आहे पेरू. खाणार नाही तर तोडू कशाला मग. चला चला नको तोडू. मात्र कशाला करायचं, वारं सुटले मनानं पडतात. भरपूर आहे ते पेरू. पडले ते. चल किती वर दिवस झाले असेल. नाही मग अशी ठेवलाय. मित्रांनो गावी खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन आहे. असं वाटतं 42-45 डिग्री सेल्सिअस तर असेल. पेरू खूप गोड आहे. कच्चा आहे. आपल्याला कशी उन्हाची सवय नाही ना, ते त्यांच्या गाड्यांसाठी बांधलेलं. तर मी माझ्या बहिणीच्या घरी आले. सर्वात मोठी बहीण त्याच्याकडे मी आले. तर ती करते शेतात काम. मला बोलली तू घरीच थांब, पण मधुराला बोर झाले. चावी कुठे आहे रूमची? बघा इकडे घर आहे बघा. ती करते शेतात का मला सांगते तू घरीच थांब. काय सुविधा तिकडे एक कुठं आहे मावशी? शेतात. समजलं तर ती नाही आमच्या शेतात आहे तर. तर शिवांश पण गेला अक्का बरोबर. आता खूप दिवस झाले मी अशी उन्हात वगैरे नाही, शेतात नाही, त्यामुळे ऊन सोसत नाही. आणि एकदा सवय लागली ना नंतर काय वाटत नाही. कच्चा आंबा सगळे बी असते ते ना ते दातात फसते. कुठं आहे अजून? कुठं कांदा येते. तुम्ही जेव्हा येणार होता ना तर मी सोनू दिदी आणि कृष्णा बाई तर कांदा घेत होता, पण तुमचं कॅन्सल.
अगं नाही ते अंगावर घालत. गावाकडचे ड्रायव्हर. ड्रायव्हर हा ड्रायव्हर असतो, गावाकडचा असतो नाही तर मुंबईचा असतो. ड्रायव्हर कुठे दिसेना झालते मग मागे इथे. अगं त्यांचं शेत हेच आहे ना. ऍक्च्युली मला पण काय त्यांची शेती माहिती नाही नक्की कोणती. इथेच असणार पण जरा पुढे असणार आहे. नाही ही शेती असणार आहे. नळ त्याचा पुढे आहे ना थोडा. अक्का पुढे या. हा पुढला रस्ता इथे असणार आहे. नको मला पेरू लय कठीण आहे. दात हाय तिथे पण जाते रे. बघ की कशाला तोडला असेल, शिकला असतं ना आता. धर. माझ्या हातातून कॅमेरा लय हलतो. स्ट्रेट समोर घालणं. हा गाडी तर आहे. हा ही नाही दाजींची गाडी. काय माहित्या झाडाखाली बसते म्हणजे लिंबाच्या झाडाखाली असतील. कुठलं हा लिंब? हेच आहे त्यांचं ठिबक. हा, मी बोललेली ना पुढं असणार. शिवांश ए शिवांश ठीक आहे. दोनच उतरवले ते आत्ता पत्तर. आपण मग मागच्या हेच उतरवलेलं ना. अगं ते माणसं कामाला फोडवायचं ऊस फोडायचं चाललंय. अक्काच आमच्या ऊस फोडायचं चाललाय म्हणजे ऊसाला ना अशी माती लावायची चालू आहे. हे दाखव ना. काय दाखव. हे ठिबक टाकले खाली आणि ऊस पण मस्त असल्या उन्हाळ्यात पण अक्कानं ऊस छान आणलाय. आम्ही ह्या झाडाखाली बसायचो पहिला. शेतकऱ्याच्या बायकांना सुख नसतं. इथनं शेवट पोतर चालत जास्त तर एकदम दम भरतो. कॅमेरा हलवून आता मग हलते बघ नाही कसला हिद हिद. आता इथनं पुढं पाणी आहे. आता कसं यायचं तर पाईप काय तर झाले इथनं यावं लागेल जरा. घरात बसली होती गारवानी आणले शेतात. मावशी नसली तर मग लय मार खाणार. तू पहिली मार खाणार. तू पहिली मार खाणार. पण नाही शिवांश ए शिवांश आता लय मार खाणार आहेस मधुरा. लिंबाचं झाड कुठलं. अरे मला काय माहिती आता ते कुठल्या शेतात आहे ती. मला काय त्यांची शेत पाठायची. चल माघारी मम्मी. थांब इथं बघा इथं विचार. इथं माणसा गडी आहे ती कामाला त्यांचा पण आवाज येत नाही आणि शिवांशचा पण आवाज येत नाही. ऊस कापला. बाबा इकडे आहे बघ इथे. हो इकडे आहे. तो तिकडे फोडायची पण गडी आहे ती. अक्का दिसत नाही. शिवांश दिसत नाही. ठीक आहे. बाळू मामा येते. मला कोण दिसत. तर मित्रांनो आपल्याला आता फायनली खूप मेहनतीने असल्या ऊसात असला ऊस कापतोय ना आणि असल्या उन्हात ना आपल्याला शिवांश दिसलाय. हा मला जरा डोकं दिसलं शिवांशचं. मी बघा मित्रांनो कशावर आपल्याला शिवांश दिसलाय. दाजी पण आहे ती. इधर आहे मधुरा. हे घे. ए हे बस. बघितला धर.
इधर मला हात दे की मी खाली कशी येऊ मग. काय करू. धर. शिवांश तिथे. शिवांश मावशी बघ, मावशीचा हुलिया बघा. कसला हुलिया. अवतार त्याला हिंदी मध्ये हुलिया म्हणतात. हिंदी शिवांश काय बनवलंय रे बघू. टेम्पल. कसलं टेम्पल बनवलंय. कोण टेम्पल. तर खाली इकडे, ठिबक इकडे, घ्यायचं हा चाललंय बघ. अक्काचं काही काय रोड आहे हा बघ. यो रोड आहे इथनं असं जाणार. सपोर्टरला इथं अशा पाईपा लावल्या त्या आणि इथनं असं एक राऊंड मारून आता मी पडणार होते. हो पडला शिवांश. मी बरं आता मागच्या मागं पडणार. शिवांश काय रे शिवांश लागलं का. पाणी दे इथं. मी पण आता लय डेंजर पडणार. आपल्याला काय सवय आहे का शिवांश. सवय आहे का आपल्याला सांग बरं. कशाची. उन्हाची ही असल्या घसरगुंडीची. हो मी लय वेळ पडलो बिल्डिंग खाली. सायकलीने तर भयानकदा पडलो. कसला टेम्पल आहे रे हा. ट्री टेम्पल. सेव ट्री म्हणजे झाडांना कापायचं नाही, काय नाही करायचं. कृष्णा भैया शाळेत गेला. त्याचे क्लास चालू आहेत. होय. शिवांश तू कसा घसरून पडला. मला का नाही माहित. पाय घसरला. तो दगड होता. दगड 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 काय दगड मेथी आहे का. दगड. हे दगड घेतला आणि असं टिपायचा. दगड नाही दगड. बघा शिवांशनं काय बनवलं. म्हणजे झाडांचे टेम्पल. मुंगीन हे आपलं ठिबक असतं ना. ठिबकचे छोटे छोटे पाईप आहेत. कुठनं गोळा केलं. वंदा मावशीने दिले ते. इथं बसून असं नाही की काम करावं जरा आली तर. शिवांश बघू कसा तू पडलास. दगडने पडलो. काय नाही झालं, असं स्लिप झालं. खड्ड्यात पडणार. काय अशी मुंगी येणार. केव्हा पण ऍक्सिडेंट होऊ शकतो. मुंगीची आपली गाडी घेणार आणि बघ हिथनं साईडनं तर जाणार, पण येताना केव्हा पण हिथनं असं धड 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 होऊ शकतं. मुंग्यांसाठी गाड्या. हे कसला टेम्पल आहे रे. झाडांचा टेम्पल. शोपीस. शोपीस टेम्पल आहे. शोपीस. इस्कॉन. आता अजून नरेंद्र मोदी अजून लय मोठा टेम्पलचं अजून लय मोठं काम आहे बघ. याला दगडांचे सपोर्टर बनवायचे, कारण की जर समजा जर डोंगर कोसळायला लागला तर ह्याला सपोर्टर आहे आणि ह्याची तर काही यूजच नाही, तरी पण सपोर्टरला आपण यूजच करू शकतो. ठीक आहे. ते माणसं ठिबक खाली घ्यायला लागले. आपण काय करायचं. असलं ऊन लागतंय मला. लय ऊस कापला माहिती. खेळायला पण कोण नाही. बघ की सपोर्टर आहे. काय सपोर्टर आहे. बघ की काठी बरोबरच हे असणार. आम्हाला पण दाखवा. सुस्वागतम स्वागतम सुख स्वागतम. तर स्वागताने आम्ही टाकतो शिवाय उभा काढते ते गाडवा. आडवा. आणि उन्हात ठेवू नको बरं का. मम्मा कोणच नाही तो खेळायला. घरी जाऊन